करुणी विठ्ठल नामाचा घोष, भक्तिभावाने जोडुनिया कर, नतमस्तक होऊनिया चरणी, करीतो नमन एकादशीच्या दिवशी. नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण जाणार आहोत खानदेशातील प्रति पंढरपूर समजले जाणारे बाळदे या गावी. बाळदे हे गाव धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात आहे. शिरपूरपासून हे गाव 8 किलोमीटर अंतरावर आहे. या गावात श्री विठ्ठल रखुमाईचे एक सुंदर असे मंदिर आहे. आषाढ महिना सुरू असल्यामुळे अधूनमधून पाऊससुद्धा सुरू आहे. त्यामुळे जिकडे तिकडे हिरवेगार झालेले आहे. रस्त्याने जाताना काही शेतात तर पेरणीची कामं सुद्धा सुरू होती. अगदी निमुळत्या रस्त्यावरून गाडीने आम्ही मंदिराच्या बाळदे या गावापर्यंत येऊन पोचले. हे समोर दिसते ते आहे श्री विठ्ठल रुक्मिणीचे बाळदे गावातील मंदिर. गावाच्या अगदी मुख्य रस्त्यावर हे मंदिर आहे. हा पहा मंदिराचा सुंदर असा कळस. हा पहा मागचा मुख्य रस्ता, ज्या रस्त्याने आम्ही आलो. बाळदे हे गाव जरा शहरापासून आतल्या बाजूला आहे. चला आपण श्री विठ्ठल रुक्मिणीचे आता दर्शन घेऊया. मंदिराच्या सुरुवातीलाच ही एक छोटी अगदी लहानशी अशी दीपमाळ आहे. त्यानंतर समोर प्रवेश केल्याबरोबर आपल्याला गणपतीचे दर्शन होते. गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही आत मंदिरात प्रवेश केला. गणपतीच्या बाजूलाच भक्त पुंडलिकाचे एक सुंदर असे मंदिर होते. त्याचे सुद्धा आम्ही दर्शन घेतले. मंदिराच्या सभागृहात संत चोखामेळा यांचे सुद्धा एक लहानसे मंदिर होते. त्याचे सुद्धा दर्शन आम्ही घेतले. हे जे समोर दिसते आहे ते आहे हनुमान व गरुड यांचे मंदिर. याचे सुद्धा आम्ही दर्शन घेतले. जणू काही ते विठ्ठलाच्या समोरच उभे आहेत असा आपल्याला भास होतो. नंतर समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणीचे म्हणजेच मुख्य मंदिराचे आम्ही दर्शन घेतले. कटेवर हात ठेवून उभा असलेला विठ्ठल, त्याचप्रमाणे त्याच्या शेजारी उभी असलेली शांत अशी रुक्मिणी बघून डोळ्याचे अगदी पारणे फिटून गेले.
मंदिराच्या डाव्या बाजूला राम, सीता, लक्ष्मण त्याचप्रमाणे श्रीकृष्ण आणि राधा यांची सुद्धा मंदिरं आहेत. त्यातील मूर्त्या अगदी पाहण्यासारखी आहेत. त्याचप्रमाणे उजव्या बाजूला संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचे सुद्धा मंदिर आहे. त्याचप्रमाणे मंदिराच्या सभागृहात श्री गुरुदत्त, नवनाथ, त्याचप्रमाणे संत निवृत्ती, संत सोपानदेव, साईबाबा, स्वामी समर्थ, चोखामेळा, संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत मुक्ताबाई यांचे सुद्धा मंदिर आहे. म्हणजेच सभागृहात सर्व संतांच्या मूर्त्या आपल्याला पाहावयास मिळतात. त्याचप्रमाणे त्यांचे दर्शन सुद्धा आपल्याला होते. विठू माझा लेकूरवाळा, संगे गोपाळांचा मेळा याची प्रचिती आपल्याला येथे पाहावयास मिळते. मंदिर परिसरात खूप जुनी अशी वडाची व पिंपळाची झाडे सुद्धा आपल्याला पाहावयास मिळतात. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाने मन अगदी तृप्त झाले. अशा तृप्त मनाने आम्ही घराकडे निघालो. कसे वाटले हे तुम्हाला श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर? मला कमेंट करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.